नमस्कार मित्रांनो, आम आदमी पार्टीचे सदस्य राघव चड्ढा जे मुद्दे मांडतायत ते सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. त्याने मांडलेल्या अनेक मुद्द्यापैकीचा एक प्रश्न म्हणजे बँकेतील मिनिमम बॅलन्स असेल तर त्यासाठी लागणारा दंड. आणि ह्या दंडापोटी आता अलीकडल्या काळामध्ये 19,000 कोटी रुपयाचं उत्पन्न सरकारला एसबीआय बँकेच्या माध्यमातून झालेलं असं राघव चड्ढा सांगत होते. ते काय म्हणाले आपण ते निश्चितपणे ऐकू. परंतु बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की जे सरकार सध्या आहे ते आपलंच आहे का? सर्वसामान्य जे आपण लोक आहोत, आपल्याला समजून घेणारं जर सरकार असेल तर ते आपलं सरकार आहे. मोठमोठे लोक कोट्यावधीचे पैसे बुडवतात आणि विदेशात निघून जातात, त्यांना सहकार्य केलं जातं आणि मिनिमम बॅलन्स आम्ही 500 किंवा 1000 रुपयाचं, 2000 रुपयाचं, शहरी भागामध्ये 5000 रुपयाचं जे काही बॅलन्स आहे मिनिमम बॅलन्स, तो माणूस ते बॅलन्स ठेवू शकत नाही. अशा व्यक्तीला तुम्ही दंड लावणार, त्यातून 19,000 कोटी रुपयाचं उत्पन्न तुम्ही करून घेता. पण मिनिमम बॅलन्स कोण ठेवतं? ज्याच्याकडे खरंच 5,000च्या खाली आकडा आलाय आणि खर्चाला जवळ पैसे नाहीत, आता विलाज नाही ते खर्चल्याशिवाय, म्हणून त्या अकाउंटवरले पैसे खर्चतात. त्यांना मिनिमम बॅलन्स ठेवणं शक्य होत नाही. कुणीही पैसे काय बँकेमधले काढून आणून घरामध्ये ठेवत नसतं. एवढं सर्व असताना जर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही 500-600 पर महिन्याला 100 रुपये ह्या हिशोबाने जर काही असे काही दंड लावत असाल तर हा सर्वसामान्याच्या केला किती मोठा अन्याय आहे आणि सर्वसामान्यांची किती मोठ्या प्रमाणात केली लूट आहे. आणि कोण करतंय? आपलेच लोक. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे कोण आहेत? आपलेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोण आहेत? आपलेत. जे काही नेते मंडळी आहेत ते सगळे आपलेत. सर्वसामान्यांना वरी आणण्यासाठी यांच्याकडे काही उपाय आहेत किंवा नाहीत माहित नाही, परंतु सर्वसामान्यांची बर्बादी करण्यासाठी, त्यांना बर्बाद करण्यासाठी, त्यांना देशद्रोहाला लावण्यासाठी जे करता शक्य आहे त्या सर्व गोष्टी ही सरकार करते हे मात्र निश्चित. राघव चड्ढा काय म्हणाले ते ऐका. सरकार ने कुछ ही दिन पहले लोकसभा में जवाब देते हुए बताया कि पिछले 3 वित्तीय वर्षों में कुल मिलाकर बैंकों ने 19,000 करोड़ रुपए, आपने ठीक सुना सर, 19,000 करोड़ रुपए मिनिमम अकाउंट बैलेंस पेनल्टी बैंक अकाउंट होल्डर से वसूली है. ये सबसे स्मॉलेस्ट अकाउंट है, सबसे पुअरेस्ट बैंक अकाउंट होल्डर्स हैं. और इनका क्राइम क्या था कि इनके अकाउंट में मिनिमम अकाउंट बैलेंस नहीं था. मैं आपको एक उदाहरण देना चाहता हूं सर. फर्ज करिए एक मजदूर जो 500 रुपए की दिहाड़ी कमाता है रोज, कई हफ्ते महीने सेव कर 6,000 रुपए इकट्ठा करता है, बैंक में खाता खोलता है बड़ी हिम्मत करके और 6,000 रुपए जमा करता है. एक दिन कुछ महीनों बाद जब आपदा आती है, उसके घर में कोई बीमार हो जाता है, तो वो 6,000 में से 2,000 रुपए विड्रॉ कर लेता है अपने खर्चे के लिए, बचे 4,000 रुपए. लेकिन बैंक कहता है कि कम से कम 5,000 रुपए का मिनिमम अकाउंट बैलेंस होना चाहिए. उस बेचारे गरीब को तो पता नहीं. जब वो 6 महीने बाद अपने ये 4,000 रुपए भी बैंक से लेने जाता है तो पता लगता है कि 100 रुपए प्रति महीना के हिसाब से पिछले 6 महीने में बैंक ने 600 रुपए काट लिया. अब उसे बैंक 4,000 नहीं, मात्र 3,400 रुपए देकर चलता करता है. सर अब आप सोचिए उस गरीब के लिए 600 रुपए की अहमियत. और बैंकों की हालत यह है कि कई बार तो ये चार्ज लगा लगाकर आपका बैलेंस नेगेटिव में पहुंचा देते हैं. म्हणजे बँकिंग व्यवस्था कुठे चालली आहे? दुसरा महत्वाचा टॉपिक, सर्वसामान्यांसाठी मिळणारा कर्ज. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वसामान्यांना सहजासहजी कर्ज मिळत नाही. दुनियाची निकष आता अलीकडल्या काळात आम्ही पाहतोय, काही बचत गटामधल्या महिला आहेत ज्यांना नॉमिनल काहीतरी 10-20 रुपये 30,000 रुपये कर्ज मिळतं. मंजुरी आली पण असं कळलं की मंजूर कॅन्सल झालं, लोन कॅन्सल झालं. का? तर त्यांच्या कुटुंबामधल्या कोणत्या व्यक्ती सिबिल खराब आहे म्हणून. अहो आता घरामध्ये जर 8-10 लोक असतील आणि एखाद्या व्यक्तीचे सिबिल खराब झाला असेल, तुम्ही अख्ख्या कुटुंबाला जर ते कर्ज नाकारणार असाल, म्हणजे 6 लोक कुटुंबात आहेत तर 6 पैकी एकाचं सिबिल खराब आहे. मी समजा बाप आहे, माझं सिबिल खराब आहे, माझ्या मंडळीचं सिबिल चांगलं आहे, माझ्या मुलाचं सिबिल चांगलं आहे, माझ्या सुनबाईचं सिबिल चांगलं आहे, माझ्या दुसऱ्या मुलाचं सिबिल चांगलं आहे. म्हणजे 5 लोकांचे सिबिल चांगले असले आहेत त्याचा विचार त्यांना करायचा नाही. एका व्यक्तीचे सिबिल खराब आहे, ही कुठले निकष झाले मला कळणार नाही. म्हणजे सर्वसामान्यांना डावलण्यासाठी, सर्वसामान्यांपर्यंत पैसा जाऊ नये
यासाठी जे जे करता येते ते ही यंत्रणा करते. अरे मग तुमचं आमचं सामान्याचं आहे कोण? म्हणून ह्या लोकांना मताच्या माध्यमातून जोडे दिले पाहिजेत. वारंवार एकच लोक निवडून द्यायला संपन्न नाही. मी स्पेसिफिक कोणत्या विशिष्ट पक्षाला टार्गेट करून बोलला गेलोय. मी पक्ष कुठले असू द्या, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आणखी कुठले पक्ष असतील, प्रश्न पक्षाचा नाहीये. पक्षामध्ये जे काम करणारे लोक आहेत ना त्यांच्या विचारधारेचा प्रश्न आहे. आज जे काम करतायत लोक यंत्रणेमध्ये, यंत्रणा जी चलतीये सरकारच्या माध्यमातून चलतीये, हे लोक सर्वसामान्याला समजून घेतील अशा पद्धतीचे काय आदेश, अशा पद्धतीचे काय GR, तसे काय परिपत्रक यंत्रणेसाठी काढतायत का? नाही कळत. उलट सर्वसामान्य माणूस आणखीन कसा कंगाल होईल. कारण तुम्ही इथं दिवाळखोरीत निघालात की राजकीय लोकांचं फावलं. मतदार जितका सुज्ञ तितके हे राजकारणामध्ये जे काही चुकीचे डावपेच आहेत ते चलत नाहीत. मतदार येणं झाला की ह्यांना कशाही पद्धतीने घुमवता येते. म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये 2-4 हजार रुपये आणून तुम्हाला एक मताला 2,000 रुपये दिले तर मी लाचारीने घेतो का? माझं घर चाललं गेलंय. मला तेच महत्वाचे वाटतात. माझ्या घरामध्ये 4-5 मतं असतील तर मला 8-10 हजार रुपये घरला येणार आहेत. आम्हाला संसारासाठी ते आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण का मी हालाकी जीवन जगतोय आणि हेच त्यांना साधायचंय. तुम्हाला हालाकी जीवन जगायला भाग पाडायचं आणि मग पुन्हा उपकार कसं कशा गोष्टी द्यायच्या आणि परत निवडून यायचं, आपली सत्ता भोगायची. हीच रणनीती ह्या देशभरातील राजकीय पक्षांनी अवलंबलेली दिसतीये. जे चुकीचं आहे त्यांना विरोध करता आला पाहिजे. आपण करू शकत नाही तर राघव चड्ढासारख्या नेत्याच्या पाठीमागं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वांनी राहायला पाहिजे. आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.